इथे छान कलेजी घेऊन आलेले आहे आणि मी इथे खोबरं भाजून घेतलेले आहेत. थोडे थोडे आपण त्यांना भाजून घेतलेलं आहे. सुकं खोबरं घेऊन त्यांना बारीक कापून ते भाजून घेतलेलं आहे. गॅसवर मी तेल घालून कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे. व्यवस्थित छान लाल केलेला आहे कांदा. मी 4 कांदे घेतलेले होते, ते छान परतून घेतलेले आहे. कांदा मी व्यवस्थित असा लाल, छान असं लालसर असं करून घेतलेलं आहे. इथे जे भाजलेलं सुकं खोबरं होतं ते व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे. आता या कांद्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेते. आता यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घेईन. यामध्ये मी आता धना जिरा पावडर घालून घेते. थोडी बडीशोपची पावडर, धना जिरा पावडर व बडीशोप पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण जे सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते यात आपण घालून घेऊया. तर ते मी थोडं जास्त वाटलेलं, तर आपण यामध्ये हे छोटे चमचे आपण 3 छोटे चमचे घालूया आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण आता जी स्वच्छ कलेजी धुवून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत. कलेजी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित सगळा मसाला व्यवस्थित लागेल असं तिला परतवून घेऊया. आणि यावर आपण आता पाणी न घालता त्याच्यावर मी झाकण लावणार आणि त्या झाकणावर पाणी ठेवून घेणार आहे. कलेजीवर थोडं मीठ घालून घेऊ. टोभावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि त्यावर पाणी घालून आपण कलेजी शिजवून घेणार आहोत. तर 5-1 मिनटं आपण व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे. छान कलेजी आपली शिजली गेलेली आहे. आता यामध्ये आपण जे झाकणावर जे पाणी ठेवलं आहे ते थोडं टाकून घेणार आहेत आणि ह्याने थोडं आपण व्यवस्थित त्याला मऊसर करून घेऊया. म्हणून छान अशी आपली कलेजी तयार झालेली आहे. यामध्ये आपण आता तयार झालेली आहे कलेजी. तर कलेजी गॅसवरून खाली करण्याआधी आपण थोडंसं गरम मसाला घालून घेणार आहोत आणि छान त्यावर कोथिंबीर पेरून घेणार आहोत.